मुंबईच्या चेंबूरमधील टिळक नगर या ठिकाणी सह्याद्री क्रीडा मंडळाने हनुमान नगरीमध्ये गणपती बाप्पा विराजमान केलेत। हनुमानाच्या भव्य अशी प्रतिकृती तयार करण्यात आली आहे आणि रोज शेकडोंच्या संख्येत भाविक या बाप्पाच्या चरणी दर्शनासाठी येतात। याच ठिकाणचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी। पाहूयात। मुंबईत गणेशोत्सवाची धूम सुरू आहे। वेगवेगळ्या गणेशोत्सव मंडळांनी वेगवेगळ्या प्रतिकृती तयार केलेल्या आहेत। मुंबईतल्या पूर्व उपनगरातल्या चेंबूरच्या टिळक नगरमधील असलेलं सह्याद्री क्रीडा मंडळ जे आहे ते प्रतिकृती देखावे जे असतात ते साकारण्यासाठी प्रसिद्ध आहे। मी आता याच ठिकाणी आहे आणि यावर्षी त्यांनी हनुमान नगरी उभारलेली पाहायला मिळत आहे। तर या ठिकाणी हनुमानाचा जो मोठा पुतळा आहे तो या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि प्रभू श्रीरामाचा जप करत असल्याचा हा पुतळा आहे। अतिशय सुंदर असा नक्षीकाम या हनुमान नगरीमध्ये करण्यात आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। रोज या ठिकाणी शेकडोच्या संख्येत भाविक जे आहे ते दर्शनाला येत असल्याचं पाहायला मिळत आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 6 फूट उंचीची ही गणपतीची मूर्ती तयार करण्यात आलेली आहे। सुवर्ण आभूषणांनी ह्या गणपती बाप्पाची मूर्ती जी आहे ती अलंकृत करण्यात आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे। गेली 48 वर्ष झाले हे गणेश मंडळ जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे जे देखावे आहेत ते उभारण्यासाठी प्रसिद्ध आहे। आपल्या सोबत आहेत जया शेट्टी, या मंडळाचे जे आहेत ते सेक्रेटरी आहेत, खजिनदार आहेत। यावर्षी हनुमान नगरी उभारलेली आहे। वेगवेगळे देखावे उभे करण्यासाठी आपली जी मंडळ आहे ते प्रसिद्ध आहे। हे कल्पनेतून आलेलं हनुमान नगरी आहे, पवनपुत्र हनुमान नगरी, आणि त्या नगरीत गणराया या ठिकाणी साकार झालेला आहे आणि 60 दिवस ह्या कामाला लागले। नितेश कुमार नावाचा आमचा जो आर्ट डायरेक्टर आहे तो आणि त्याची पूर्ण टीम, आणि त्याबरोबर त्यांना मार्गदर्शन करणारे राहुल वाळंज, निखिल मोरे, या सर्वांनी साकार केलेली ही हनुमान नगरी आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद गरुड, मनोज कुलकर्णी, जी 24 तास, मुंबई।